राज्यात अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। नराधमांना फाशी देण्याची मागणी केली जाते। कुठे अत्याचार तर कुठे हत्या केल्या जातात। या सगळ्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। पुण्यामध्ये तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला तर पुण्यामध्येच एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला। आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। बीडमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला। वर्ध्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर जळगावमध्ये पत्नीची हत्या करण्यात आली। शिरूरमध्ये 2 तरुणींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली। तर नाशिकमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला। या विवाहितेनं या नैराश्यातून आत्महत्या केली। सोलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे। जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका 11 वर्षाच्या बालकावर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून संबंधित पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 352, 351 आणि पोक्सो कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी हा पीडित बालकाच्या घराशेजारीच राहणारा इसम आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।